ह्याच्यात विरुद्ध बाजूला जा, शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर, पार 1960चा काळ घ्या, शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर. आमचं लहानपण गेलं. 1965 जन्म आहे आमचा त्या विभागातला. लहानपण खेळण्यात गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती करण्यात गेलं, सभा झाल्या, युनियनच्या मिटिंग झाल्या. शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर. चंद्रशेखर साहेबांनी जेव्हा रस्ता रुंदीकरण मोहीम आणली 1997, 98, 99, 2000, त्या कालावधीमध्ये शिवाजी मैदानाचं जे जुनं होतं 1960 पूर्वीचं ते तोडलं गेलं. जुनं होतं धोकादायक तोडलं गेलं, नव्याने बांधलं गेलं. किती वर्ष झाली? 28 वर्ष झाली. आणि तेच शिवाजी मैदान टॉवर, त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे टॉवर नाव दिलं गेलं. आणि तेच टॉवर धोकादायक म्हणून आत्ता एप्रिलमध्ये तोडलं गेलं. त्याचा खर्च 60 ते 100 कोटीच्या घरात आहे. अजून काम चालू नाही झालं आहे. एप्रिल महिने विधान भवन, विधानसभा निवडणुकापूर्व एप्रिलमध्ये, विधानसभा निवडणुकीपूर्व एप्रिलमध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आयुक्त ठाणे महानगरपालिका, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन झालं. कार्यादेश दिले. UGCC कंपनीला ते काम लागलेलं आहे. उद्घाटनाला मी सुद्धा होतो. तर ते काम 1 वर्ष झालं, अद्याप चालू का होऊ शकलं नाही. तर शिवाजी मैदानाचं शिवाजी टॉवर तोडलं, पार जमीनदोस्त केलं. परंतु तदनंतर परिस्थिती अशी आली, जेव्हा ठेकेदाराचं काम जिओ टेक्निकल परीक्षण चालू असताना, पायल फाउंडेशनचं टेस्टिंग चालू असताना नवरात्र उत्सव लागला. 2 महिने काम बंद. आता परत मागी नवरात्र उत्सव, परत 2 महिने काम बंद. त्याच्या आधी निवडणूकपूर्व सभासाठी काम बंद. मग तो ठेकेदार काम कधी करणार? वर्ष झालं अजून फाउंडेशन चालू नाही झालं. त्याच्या मागचं ठाणे महानगरपालिका नवीन भवन रमण सिंगांच्या जागेवरती खोदकाम चालू झालेलं आहे. खोदकाम चालू झालेलं आहे. माझं रोज परीक्षण असतं त्या ठिकाणी, कारण मी ठाणे महानगरपालिकेचा कार्यकारी अभियंता माझी जरी असलो तरी ठाण्यामध्ये काय चालतं, आर्थिक निधी कसा खर्च होतो त्याच्यावर पूर्णतः लक्ष ठेवणं आमचं काम आहे, कर्तव्य आहे. कारण मी एक नागरिक आहे आणि मी एक टॅक्स पेयर आहे. तर मी नागरिक आहे, जर मी टॅक्स पेयर आहे तर होणार आहे ह्या महानगरपालिकेच्या कामांवर थर्ड आहे म्हणून असणं. कारण मी अभियंता आहे पेशाने, ते गरजेचं आहे, मी ते करतोय. कोणालाही 5 पैशाचा भ्रष्टाचार यापुढे मी होऊ देणार नाही. जेवढा झाला तेवढा पुरे झाला. 40% आज हैदराबाद कंपनी येते ठाणे मुंबईमध्ये काम करायला. काय ठाण्यातल्या कंपन्या ठेकेदार काय ओस पडले का? ठाण्यातल्या लोकांना कामं करायची नाहीत का? ठाण्यातल्या लोकांना रोजगार नको आहे का? मग परप्रांतीयांना ठाण्यामध्ये घेऊन येतं, मुंबईमध्ये घेऊन येतं. त्यांना तुम्ही कंपन्यांच्या मोठ्याले 1000 कोटीचे निविदा देता. मग ठाण्यातल्या कंपन्या मेल्या होत्या का? मुंबईच्या कंपन्या मेल्या होत्या का? हा माझा सवाल आहे मुख्यमंत्र्यांना. आणि जे कोणी श्रीकांत शिंदे खासदार आहेत, नाव घेतो, जे भ्रष्टाचार करतात त्यांचं नाव घ्यायला काही मला वावगं वाटत नाही. ज्यांचे मध्य प्रदेशमध्ये ॲम्ब्युलन्स पकडली जाते दारू नेताना, काही होत नाही कारण सरकारमध्ये BJPचे आहेत. पैसे पकडले जातात, काही होत नाही. सरकार तिथे ड्रग पकडलं जातं, दरेगावामध्ये ड्रग पकडलं जातं खानावळीमधून, काही होत नाही. सारवासावर केली जाते कारण सरकार केंद्रामध्ये BJPचं आहे. हे BJPचं सरकारच भ्रष्ट आहे. RSS जे दुकानावर आरोप करतं